ज्या मुली आता वयाच्या साधारणतः 35 नंतर ज्यांचं वय पलटलंय, तर अशा स्त्रियांसाठी प्रत्येकीला त्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली, की आपलं मागचं आयुष्य त्यांना आठवायला लागतं. वयाचे 20 ते 30-35 वर्ष वयाच्या 20 वर्षापासून ते 35व्या वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत ना, त्यांच्यासाठी खरं तर हा खास व्हिडिओ आहे. कारण की आपल्या अस्तित्वाची ओळख ना स्त्रियांना बऱ्याचदा वयाच्या 35 नंतर होते आणि मग त्यांना त्यांचा हा जो घडून गेलेला मागचा काळ असतो ना 20 ते 35 वर्ष, त्या काळात आपण स्वतःसाठी का जगलो नाही? आपण आपलं अस्तित्व का टिकवून ठेवलं नाही? कारण की खरी हानी स्त्रियांच्या जीवनाची खरी हानी या काळातच होते. या 20 ते 35 जे वय असतं ना, त्या वयाला, त्या सौंदर्याला जपणं, त्या अस्तित्वाला जपणं हे प्रत्येक स्त्रीला समजलं पाहिजे. हे जे वय आहे ना 10 ते 15 वर्षाचा हा जो कालावधी आहे ना, ते वय जपणं हे प्रत्येक स्त्रीला खूप गरजेचं आहे. 20 ते 35 वर्षामध्ये जी स्त्री स्वतःचं अस्तित्व जपते ना, तिचं सौंदर्य, तिचं अस्तित्व हे मग चिरकाळ टिकून राहतं. तिला तिच्या त्या अस्तित्वापासून तिला कोणीही मागे ओढू शकत नाही. पण जर या काळात जर ती स्वतः जर खचली, तिने स्वतःच्या अस्तित्वाची ओळख टिकून ठेवली नाही किंवा स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेतली नाही, स्वतःचं सौंदर्य जपलं नाही, तर वयाच्या 35 नंतर जेव्हा तिला अनेक अडचणींना सामना करावा लागतो, मागचे दिवस आठवायला लागतात. घरामध्ये खूप सारे कपड्यांचा ढीग पडलेला असतो, पण त्यातले काही कपडे तिच्या शरीराला बसतात, तर काही असे असतात की ते आता घालण्याची इच्छा देखील उरलेली नसते. मग असे अनेक मनस्तापांना तिला सामना करावा लागतो. त्यामुळे अशा स्त्रियांनी वयाच्या 20 ते 35 कालावधीमध्ये आपला जो काळ आहे ना, तो उत्तमरित्या आपल्याला जगता आला पाहिजे. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला जगता आलं पाहिजे. तर अशा अनेक मला स्वतःवरूनही सांगते की नंतर जगूया, मुलं झालेत, मुलं लहान आहेत म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे म्हणा किंवा स्वतःकडे दुर्लक्ष करून कुठेतरी सर्वस्व हे मुलांमध्ये, कुटुंबामध्ये याच्यासाठी आपण देतो, पण त्यातून देखील आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता आला पाहिजे. आपल्या अस्तित्वाची ओळख आपण स्वतः पोसून टाकतो, हे मला म्हणजे स्वतःच्या अनुभवातून कळतंय की अनेक अशा स्त्रिया असतील, गृहिणी असतील म्हणा, ऑफिस वर्कर असतील, की त्यांना दोन्ही गोष्टी सांभाळता, कुटुंब, ऑफिस या सगळ्या गोष्टींमध्ये त्या स्वतःकडे वेळ देणं किंवा स्वतःला कदाचित बऱ्याचशा ऑफिस ठिकाणच्या स्त्रिया स्वतःकडे लक्ष देतात, कारण की त्यांना समाजामध्ये प्रेझेंट राहावं लागतं, त्यांना समाजात वावरावं लागतं, ऑफिसच्या ठिकाणी वावरावं लागतं. त्याच्यामुळे कदाचित त्या त्यांच्या आरोग्याची तितकीशी काळजी घेतात, पण घरी राहणाऱ्या ह्या ज्या स्त्रिया असतात ना, त्या स्वतःला विसरून जातात आणि या मुलांमध्ये, कुटुंबामध्ये स्वतःला एवढं व्यस्त करून घेतात की त्यांनाच त्यांची ओळख नंतर पटत नाही. त्या स्वतःला विसरून गेलेल्या असतात की त्या काही वर्षापूर्वी त्यांचं जे अस्तित्व होतं, त्यांची जी पर्सनॅलिटी होती, ती पर्सनॅलिटीला त्या कुठेतरी मागे सोडून दिलेलं असतं आणि पुन्हा ती पर्सनॅलिटी डेव्हलप करणं किंवा स्वतःमध्ये ती बिल्ड करणं खूप कठीण होतं. मग तेव्हा आपण स्वतःमध्ये पुन्हा अशा गोष्टी शोधायला लागतो की मी त्यावेळेस कशी राहत होते, त्यावेळेस मी कशी जगत होते. मग या गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा मग आपल्याला कुठेतरी आपल्या अनेक गोष्टींचा, फिजिकल म्हणा, आपल्या अनेक मानसिकतेचा अनेक गोष्टींचा मग सामना करावा लागतो. मग या गोष्टी आपल्याला आता शोधतील का, या गोष्टी आता आपल्याला पटतील का? मग कुठेतरी आपल्याला वयाची देखील जाणीव करून देतात की आता या वयात आपल्याला या गोष्टी करणं शोभणार आहे का किंवा पटणार आहे का, योग्य आहे का, समाज काय म्हणेल. मग यामध्ये आपण पुन्हा कुठेतरी स्वतःला मागे टाकून देतो. तर या गोष्टीची वेळ येण्याआधी स्वतःला सावरा. मी देखील जेव्हा मुलं झाली, मुलं लहान होते, तेव्हा साधारणतः 25 वर्षाचा कालावधी होता. वयाच्या 24 वर्षी लग्न झालं, त्यानंतर एका वर्षातच मुलगा झाल्यामुळे 25व्या वर्षानंतर मी स्वतःला जगणंच विसरून गेली आणि मग त्यानंतर मी फक्त मुलांचं संगोपन, मुलांकडे लक्ष देणं याच्यामध्ये मी स्वतःला विसरून गेली. त्यामुळे अनेक असे स्किन प्रॉब्लेम म्हणा, फेसचे प्रॉब्लेम म्हणा, अनेक अशा वेगवेगळ्या अडचणी जीवनामध्ये आल्या. तर अशा गोष्टी जीवनामध्ये का आल्या, कशामुळे आल्या याचा देखील मी त्यावेळेस विचार केला नाही किंवा कशामुळे असे प्रॉब्लेम क्रिएट होतात, आपल्या स्वतःवर एवढा त्याचा विपरीत परिणाम का होतो. कारण की मुलानंतर स्त्रियांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. रात्र जागरण असतं, त्यामुळे त्यांचं फेसिंग पूर्णपणे बिघडतो. म्हणजे त्यांना आवश्यक तेवढी पुरेशी झोप मिळत नाही. घरातली कामं म्हणा, या गोष्टी गृहिणीसाठी तर खूप कठीण होऊन बसतं. मुलांचं सांभाळ, घरकाम या सगळ्या गोष्टी करून स्वतःकडे लक्ष देणं हे त्यांना तितकं पॉसिबल होत नाही. त्यामुळे ते स्वतःला विसरूनच गेलेले असतात. त्यांना अनेकदा स्वतःसाठी
प्रेझेंट राहणं हे जमतच नाही. कित्येक गृहिणी तर स्वतःला अशक्त राहण्यास विसरून गेलेल्या असतात. मग स्वतःला ते तयार कधी करणार आणि स्वतःला स्वतःसाठी प्रेझेंट कधी करणार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ हा खूप असं जलद गतीने निघून जातो आणि आपल्या ते लक्षातही येत नाही. त्यामध्ये आपल्या स्वतःचे अस्तित्व कुठेतरी मिटून गेलेलं असतं, याचीही आपण एक ओळख विसरलेलो असतो. जेव्हा मग आपल्याला कुठेतरी वेळ मिळायला लागतो, मुलं मोठी होतात, 10-12 वर्षानंतरचा कालावधी गेल्यानंतर साधारणतः वयाची 35शी पलटते. मग आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख कुठेतरी जाणवायला लागते. का तर आपल्याला आपल्यासाठी थोडासा वेळ मिळायला लागतो. मग त्या स्त्रियांना जो वेळ मिळायला लागतो, त्या वेळेत जेव्हा ते स्वतःकडे पाहतात, स्वतःला प्रेझेंट करण्याचा किंवा स्वतःला जपण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मग त्यांना या छोट्या छोट्या गोष्टींना सामना करावा लागतो की बाबा या गोष्टी त्यावेळेस माझ्यासाठी खूप छान होत्या, मग आता या गोष्टी का नाही होत. त्यावेळेस माझं जी काही बॉडी म्हणा, जे पर्सनॅलिटी होती ती चांगली होती, मग आता मला या गोष्टी का मला दिसत नाहीये. तर कुठेतरी आपण स्वतःच्या गोष्टींकडे त्यावेळेस दुर्लक्ष केल्यामुळे या गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो. तर वेळ असं मी म्हणत नाही की 35शी नंतर तुमचं वय संपलं, तुमचं सौंदर्य हे संपून गेले, मग आता तुम्हाला जगण्याचा हक्क नाही. तर जरी आपण त्या काळात दुर्लक्ष केलं असेल तरी आपण पुन्हा नव्याने उभा राहू शकतो. आपण स्वतःला वेळ देऊ शकतो, स्वतःला प्रेझेंट करू शकतो, पुन्हा नव्याने स्वतःचं अस्तित्व घडवू शकतो. त्यासाठी फार वेळ काही लागत नाही. त्यासाठी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी स्वतःला वेळ देणं खूप महत्वाचं असतं. आणि ती वेळ ज्या स्त्रिया देतात त्या स्त्रियांसाठी मी स्वतःचं आरोग्य जपणं, स्वतःची मानसिक स्थिती जपणं, या सगळ्याच गोष्टी अगदी इझी होऊन जातात. तर मग अशा या स्त्रियांना माझं हेच सांगायचं की माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की उशिरा या अस्तित्वाची जाणीव होण्याऐवजी ज्या 20 ते 35च्या कालावधीमध्ये ज्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांसाठी खास मला असं सांगणं की त्या काळात जर तुम्ही जगत असाल, तुमची मुलं लहान आहेत म्हणून तुमच्याकडे काही जरी तुम्हाला अडीअडचणी जीवनामध्ये येत असतील, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही असं होत नाही. वेळ हा काढावा लागतो. त्याच्यामुळे स्वतःसाठी नक्कीच वेळ काढा. दिवसातून काहीचा वेळ हा स्वतःसाठी काढत चला. जरी तुमची ओढाताण होत असेल तरी देखील त्या ओढाताणीला कुठेतरी बाजूला ठेवून त्या आपल्या स्वतःच्या मानसिक संगोपनासाठी म्हणा, शारीरिक संगोपनासाठी म्हणा, स्वतःसाठी काहीसा वेळ देऊन स्वतःला प्रेझेंट करत चला. तुम्ही स्वतःला प्रेझेंट करत चाललात तर तुम्ही आनंदी राहत चला. कारण की पहा, आपला आत्ता जेव्हा आपण जगतो ना, आनंदी ठेवतो, तेव्हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण नक्कीच येतात. कारण कुठेतरी आपण दुःख विसरून स्वतःला प्रेझेंट करत असतो. त्याच्यामुळे मग या दुःखांना देखील दूर ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःचे अस्तित्व प्रेझेंट करणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या देखील करत चला, त्यासाठी देखील वेळ काढत चला. आपल्या आवडीनिवडी कोठे सोडून देऊ नका. आपल्या आवडीनिवडी विसरून आपण फक्त इतरांच्या आवडीनिवडी, मुलांच्या आवडी, कुटुंबाच्या आवडी याकडे लक्ष देत चालतो. स्वतःची आवड, स्वतःला काय हवं, स्वतःची निवड, आपण जीवनात नेमकं काय करायचं ठरवलं होतं, आपण काय जगतो, आपले अनेक स्वप्न आपण देखील विसरून गेलेले असतो. जे अस्तित्व आपल्या लग्नानंतर आपल्याला जे मिळाले आपण ते सहज एक्सेप्ट करतो. खरं तर आपली स्वप्न वेगळी असतात, पण ती स्वप्न देखील आपल्याला आठवत नसतात. जेव्हा आपण फॅमिलीमध्ये नव्या फॅमिलीशी जोडली जातो तेव्हा आपण त्या फॅमिलीशी जोडण्याआधी जे स्वप्न पाहून आपण त्या फॅमिलीशी जोडले गेलो असतो, ती स्वप्न आपले कधीच पूर्ण होत नसतात. त्या कुटुंबाच्या स्वप्नांसोबत आपण जगत असतो आणि आपण अगदी ते सहजरित्या ते स्वीकारलेलं असतं. आपल्या स्वप्नांना आपण पूर्णविराम दिलेला असतो. आपण आपली काय स्वप्न होते हेच विसरून गेलेलं असतं. आपण अगदी सहज जरी समोरचं कुटुंब एक्सेप्ट करू शकतो तर आपण आपल्या स्वतःला विसरणं हे कितपत योग्य आहे. आपल्या स्वतःला जर स्वतःच्या अस्तित्वाची जर तुम्हाला ओळख टिकून ठेवायची असेल तर हे एक मुख्य असं वय की त्या वयात स्वतःला जपा. त्या वयातूनच तुम्ही शेवटपर्यंत स्वतःला चिरकाल किंवा स्वतःला असं योग्यरित्या आनंदी असं प्रेझेंट करू शकाल. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं की ज्या कोणी मुली, गृहिणी, महिला असतील ना, तर त्यांनी 20 ते 35 वयामध्ये जर तुम्ही असाल तर स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या स्किनची, स्वतःच्या अस्तित्वाची नक्कीच केअर करा. तो आपल्या अस्तित्वाची केअर करायला कोणीही येत नाही, कारण की आपल्याला फक्त गृहीत धरलं जातं. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचं बिघडलेलं अस्तित्व कोणीही बोलून दाखवणार नाही. तुझ्याकडे तुझं दुर्लक्ष झाले त्याच्यामुळे तू तुझ्याकडे लक्ष दे, हे आपल्याला कोणीही ऐकवणार नाही. कोणाला काहीच पडलेलं नसतं. त्यांना फक्त आपण त्यांच्यासाठी कामासाठी प्रेझेंट राहणं हेच कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती आपल्याला गृहीत धरत असते. त्यामुळे आपल्याला स्वतःला टिकून ठेवण्यासाठी हा काळ जो आहे तो आपल्याला जपणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा
पुन्हा असं एखाद्या गोष्टी घेऊन भेटूया. धन्यवाद.